नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंगणवाडी सुपरवायझर भरती नेमकं त्याची जाहिरात कधी येणार आहे आणि जाहिरात कोणत्या महिन्यात येणार आहे? बरोबर अंगणवाडी सुपरवायझरची परीक्षा नेमकं कोण घेणार आहे? याबद्दल सर्व माहिती आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये बघायची आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ दोन लोकांसाठी आहे, लक्षात घ्या. म्हणजे दोन गटातील लोकांसाठी आहे. त्यातला एक गट बघा, जो परीक्षा कधी काय येणार, परीक्षा जाहिरात कधी भविष्यात येणार तर आहेच, या विश्वासावर अभ्यास करत आहे. आणि दुसरा गट असा आहे की जाहिरात आल्यानंतर मी अभ्यासाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करायची, या मनस्थितीचा हा दुसरा गट आहे. आधी मी पहिल्या गटाबद्दल बोलतो आणि मग दुसऱ्या गटाबद्दल बोलतो. पहिल्या गटासाठी लक्षात घ्या. बघा, तुम्ही आता अभ्यास सुरुवात केलेली आहे, तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास चालू आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासाचा टाइम टेबल त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या अकॅडमीच्या विविध शिक्षकांचे तुम्हाला मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यामुळे तुमचा खूप चांगला अभ्यास चालू आहे. पण तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, त्यातला पहिला प्रश्न असा आहे की अंगणवाडी एक्झाम TCS घेणार की IBPS घेणार की MPSC घेणार? तर लक्षात घ्या, त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो की नेमकं परीक्षा कोण घेणार हे अजून डिसाईड झालेलं नाही. म्हणजे अजून ते ठरवलं गेलेलं नाही, त्याबाबतचं परिपत्रक कुठेही त्या ठिकाणी आलेलं नाही. त्यामुळे बघा, मी तुम्हाला सांगेल की परीक्षा कुणी पण घेऊ द्या, तुम्ही तुमचा अभ्यास रेग्युलरली सुरू ठेवा. दुसरा प्रश्न तुमच्यातला आहे या पहिल्या गटाचा की जाहिरात कधी येणार? तर मला तुम्हाला सांगायचं आहे की महिला व बाल विकास हा जो काही विभाग आहे, या विभागाच्या अंतर्गत जागेचा आकृतिबंध बघा नुकताच त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि त्या प्रकारच्या भरतीच्या संदर्भातल्या हालचाली त्या ठिकाणी चालू आहेत. त्याचबरोबर बघा, येणाऱ्या काळात या आकृतिबंधाच्या अनुषंगाने सांगतो, येणाऱ्या काळात 3 ते 4 महिने असतील किंवा 5 ते 6 महिने असतील, या येणाऱ्या काळामध्ये बघा खूप साऱ्या जाहिराती त्या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर भरतीच्या येणार आहेत. बर, आता हे झालं पहिल्या गटासाठी सांगितलं मी. पहिल्या गटाने बघा दोन तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी आता सांगितले. आता जो दुसरा गट आहे, हा गट कसा आहे बघा, हा अत्यंत खतरनाक गट आहे, लक्षात घ्या. म्हणजे या गटाचं म्हणणं असं असतं की जेव्हा जाहिरात येईल मी तेव्हाच अभ्यासाला सुरुवात करतो. लक्षात घ्या, जाहिरात आल्यानंतर ना, दुसऱ्या गटासाठी सांगतो, जाहिरात आल्यानंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळत नाही. बघा, जाहिरात लगेच काढली जाते, 15 दिवसात तुम्हाला फॉर्म भरायला दिले जातात, 10-15 दिवस दिले जातात आणि लगेच महिन्याभरात, लक्षात घ्या, लगेच महिन्याभरात तुमची त्या ठिकाणी एक्झाम घेतली जाते. मग मला सांगा, तुम्ही एका महिन्यामध्ये सर्व अभ्यासक्रम कसा कव्हर करणार? जिथे तुम्हाला महिला बाल विकास CDPO असेल, लक्षात घ्या, त्यानंतर पोषण आहार असेल, संगणक असेल, हेच विषय तुम्हाला त्या ठिकाणी 60, 70, 80 मार्काला आहेत आणि एवढा अभ्यास तुम्ही कधी करणार? GS चे पुन्हा विषय आहेत, मॅथ आहे, रिझनिंग आहे आणि एवढ्या कमी 1 महिन्याच्या कालावधीत तुम्हाला ते करणं अशक्य आहे. म्हणून तुमच्यासाठी सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही तुमच्यासाठी गोल्डन चान्स आहे. म्हणून सांगतो, तुम्ही अजूनही त्या ठिकाणी बघा अभ्यासाला लागा, खूप चांगला अजूनही अभ्यास त्या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे, दुसऱ्या गटांसाठी बघा हे सांगितलेलं आहे. आता कॉमनली मी सगळ्यांसाठी बघा सांगतो की बघा, येणाऱ्या काळात जी जाहिरात येणार आहे, अतिशय मोठी जाहिरात असेल आणि त्याच्यानंतर पुढे भविष्यात ती जाहिरात कधी येणार तशा प्रकारची हे निश्चित सांगता येणार नाही. म्हणून व्यवस्थित आपल्या घराला जर सेटल करायचं असेल, स्वतःला काही करायची जिद्द तुम्ही जर ठेवलात आणि स्वतःला सिद्ध करण्याचं जर करायचं असेल तुम्हाला, तुमच्या घरच्यांच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे काय आता सध्याचे तुमच्या बाबतीत जे काय घरच्यांच्या मनामध्ये जे काय समजा इज्जत आहे, ती इज्जत वाढवायची असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला यावेळेस अंगणवाडी सुपरवायझर होणं आहेच, लक्षात घ्या. त्याचबरोबर डबल अकॅडमी तुम्हाला वारंवार सपोर्ट करत असते. मेंटॉरिंगच्या बॅचेस चालू आहेत आपल्या. दररोज जवळपास 6 ते 7 लेक्चर त्या ठिकाणी सुरू आहेत. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, ICDS असेल, इंग्लिशचं लेक्चर असेल, मराठी लेक्चर असेल, चालू घडामोडी लेक्चर असेल आणि डेली एवढे लेक्चर त्या ठिकाणी होत असतात. ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश राहिला असेल अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्या, कारण येणाऱ्या काळात खूप मोठी अपॉर्च्युनिटी जी आहे,
खूप मोठी संधी आहे, लक्षात घ्या. आणि अशी संधी पुन्हा त्या ठिकाणी येणं अशक्य आहे. म्हणून अजून पण वेळ गेली नाही, अजून पण वेळ गेली नाही. तुम्ही अजून सुद्धा त्या ठिकाणी अभ्यास करून तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी सिद्ध करू शकता. दुसरी गोष्ट महत्वाची बघा, परीक्षा कुणी पण घेऊ द्या, IBPS ने घेऊ द्या, TCS ने घेऊ द्या, MPSC ने घेऊ द्या, आपण या तिन्ही पॅटर्नचा एकत्रितरित्या त्या ठिकाणी घेत असतो. तिन्ही पॅटर्न मध्ये उद्या IBPS ने घेतले, विद्यार्थ्याला सोपं जाता जाईल. TCS ने घेतलं, MPSC ने घेतलं तरी विद्यार्थ्याला पेपर त्या ठिकाणी सोपा जाईल. अशाच पद्धतीने आपली शिक्षण पद्धती त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्या अकॅडमीच्या नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. अतिशय दर्जेदार नोट्स आहेत, तज्ञ शिक्षकांनी बनवलेल्या त्या सगळ्या नोट्स आहेत. चला, मस्त अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. आणि ज्यांना कुणाला बघा बॅच लावायची असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथे नंबर दिलेला आहे. तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील तुम्ही त्या ठिकाणी तिथे विचारू शकता. ओके, सर्वांना बेस्ट ऑफ लक.